नमस्कार. मिस्टर अँड मिसेस कडुसकर ब्लॉग्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आणि आता तुम्ही पाहू शकताय की दिवाळी आलेली आहे आणि दिवाळी म्हटलं तर आपल्याला घराची साफसफाई वगैरे सर्व करावं लागतं. तर सगळ्यात पहिलं जे काम असतं दिवाळीचं ते म्हणजे घराची साफसफाई करणं, घराची क्लिनिंग करणं. आणि तुम्ही पाहू शकताय की माझा सगळा किती पसारा पडलेला आहे. तर हे सगळं आता आवरायचे. घराच्या वरच्या ज्या आपल्या जाळ्या वगैरे असतात, तसं तर माझं घर एवढं काही घाण झालेलं नाही आहे, पण तरी पण जाळ्या वगैरे काढायच्या असतात. कारण की असं म्हणतात की जिथं घर साफसफाई केलेली असते तिथे लक्ष्मी नांदते. तर आणि लक्ष्मी आपल्या घरात येते आणि दिवाळी म्हटल्यावर तर साफसफाई करायलाच हवी. तर सगळ्यात पहिलं दिवाळीचं सगळ्यात मोठं टास्क असतं ते म्हणजे साफसफाई करणं. आता मी पहिलं हॉलच्या जाळ्या काढून घेणार आहे, त्याच्यानंतर टी व्ही वगैरे क्लीन करणार आहे, हे बुक्स वगैरे जो पसारा आहे तो सगळा वेगळा करणार आहे. त्याच्यानंतर अख्खं किचनमध्ये जो काही राहाडा आहे, भांडे वगैरे घासायचे आहेत ते घासून वगैरे घेणार आहे. तर आम्ही दोघंच राहतोय सध्या, त्याच्यामुळे इथे तर त्याच्यामुळे एवढा काही पसारा नाही आहे, पण तरीसुद्धा साफसफाई करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आणि मॅन्डेटरी आहे. कारण की दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीचे सण आपण जर काही आपली जी मराठी परंपरा आहे, आपले जे काही सण साजरे असतात त्यावेळेस आपण जी साफसफाई वगैरे तर करतोच. तर आज पहिलं टास्क जे आहे ते आहे साफसफाईचं. तर पहिली साफसफाई करून घेणार आहे, पूर्ण क्लिनिंग करणार आहे. सगळ्या खिडक्या वगैरे ज्या ह्या विंडो वगैरे आहेत त्या पुसून घ्यायच्या, त्यानंतर फरशी सगळी घासून वगैरे घ्यायची आहे. तर हे सगळं क्लिनिंग झाल्यानंतर टायमिंग येणार आहे शॉपिंगचा. मग त्याच्यानंतर मस्त साड्या बिड्या खरेदी करायच्या. त्याच्यानंतर मग आपली जी काही घरात फराळ बनवायचं आहे त्याची शॉपिंग. तर ह्या सगळ्या गोष्टी होतील, पण आज आपल्याला पूर्ण घर क्लीन करायचं आहे. तर आता पहिली साफसफाई करून घेऊया, सगळं क्लिनिंग चकाचक करूया. तर आपला ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा आणि तुमचं पण घराची साफसफाई झाली का नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्ही इथं पाहू शकताय मांडणी जी आहे आपली मांडणी, तर तिचा कागद देखील काढलेला नव्हता. तर आता कागद काढायचं काम चालू आहे माझं, कारण की मला ती पूर्ण घासायची आहे. धूळ बसली आहे त्याच्यावर खूप. तो मी हा पूर्ण जो आपला कागद होता त्याला रॅपिंग केलेलं होतं ते सगळं काढून घेतलेलं आहे. कारण की नवीनच होती, तो मी खूप दिवस आपला असं ना तर नको रॅपिंग काढायला, जाऊ दे चांगलं आहे. पण आता त्याच्यावर सुद्धा रॅपिंगवर सुद्धा खूप धूळ बसली. तो मी आता हे पटापट काढून घेते आणि मग त्यानंतर छान आपण मांडणी घासून घेणार आणि त्याच्यानंतर मग करूया त्याच्यावरची भांडी घासून घेऊया आणि मग छान सुकल्यानंतर लावून देऊया. तर इथं तुम्ही पाहू शकता आता मी पटापट रॅपर काढून घेते, कारण की भांडे घासून पुसून गेले पाहिजेत मांडणीला. आणि साफसफाई काढली की खरं वाटू लागतं हां आता दिवाळी आली आहे आणि आपले सण समारंभ आले की आपण हे सर्व काढतो आणि साफसफाई काढल्यानंतरच वाटतं की हो खरी दिवाळी आली आहे. खरं काम करून खूप थकल्यासारखं होतं, परंतु आपले जे सण समारंभ आहेत ते आपण साजरे करायलाच हवेत आणि उत्साहाने करायला हवेत. तर आता तुम्ही इथं पाहू शकताय हे जे आहे सगळं सामान, तर हे सगळं फोडलेलं सुद्धा नाही आहे. हे पहा तुम्ही, फोडलेलं सुद्धा नाही आहे, इतकं सामान घरामध्ये निघालं आहे. आणि अजून बरंचसं आहे, पण मी जे फोडलेलं नाही आहे किंवा जे आहे हे ग्लुकोज आत्ता हे आजारी होते तेव्हा आणलेलं होतं, तर ते देखील ठेवलेलं आहे. हे ज्या गोष्टी फोडलेल्या नाही आहेत किंवा काय नाही ते मी इकडं सगळं डब्यांमधनं खाली केलं आहे. अजून आपले जे बरेच डबे आहेत ते रिकामे आहेत. त्यानंतर इकडं बटाटे वगैरे असेच टाकून ठेवलेत, कारण की कांद्या बटाटे ठेवायचं देखील घासायचं आहे. सगळा पसारा पडलेला आहे. आता हे काढून ठेवलं आहे, आता भांडी घासायची. तुम्ही
आता इथे पाहू शकता मी किचनमधली सर्व भांडी घासण्यासाठी काढलेली आहेत. आणि जेव्हा आपण भांडी घासायला काढतो तेव्हा कधी कधी आपल्याला कंटाळा येतो, पण जेव्हा आपण भांडी नवीन खरेदी करायला जातो तेव्हा आपल्याला अजिबात कंटाळा येत नाही ना. आपल्याला असं वाटतं काय घेऊ आणि काय नको, पण जेव्हा तीच भांडी घासायची वेळ येते तेव्हा कधी कधी आपल्याला कंटाळा येतो. तुम्हाला पण असं होत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि मला तुम्हाला एक सांगावंसं वाटेल की मी आत्ता दसरा आणि दिवाळीमध्ये देखील घर साफ केलं होतं, म्हणजे भांडे वगैरे घासले होते. तर त्याच्यामुळं आत्ता दिवाळीची साफसफाई जेव्हा मी काढली तेव्हा मला एकदम इझी गेलं, जास्त काही मला क्लीन करावं लागलं नाही. तर मला तुम्हाला नक्की एक सांगावं वाटेल की तुम्ही जर वर्किंग असाल आणि वर्किंग जरी असाल तरी आपल्याला घरातली कामं काही चुकत नाही. आपल्या स्त्रियांना सर्व कामे ही करावीच लागतात. जरी तुम्ही घरातलं करत असाल तरी बाहेरचं बघावं लागतं, आणि बाहेरचं करत असाल तरी घरातलं आपल्याला काही चुकलेलं नाही. तर तुम्ही काही ट्रिक्स आणि टिप्स घ्या की आपण जेव्हा फरशी पुसतो किंवा झाडू मारतो तर वरच्यावर जाळ्या काढत जा किंवा खिडक्या वगैरे साफ करत जा, जेणेकरून जेव्हा असे दिवाळीसारखे मोठे सण समारंभ येतील तेव्हा तुम्हाला अगदी इझी पडेल आणि तुमच्या गोष्टी अगदी पटापट होतील आणि तुमची साफसफाई देखील पटापट होईल. तर मी देखील असंच करत असते, त्याच्यामुळे एवढा काही लोड येत नाही, टेन्शन येत नाही. आणि जेव्हा मोठे सण समारंभ येतात तेव्हा मग घर साफसफाई करायला एकदम इझी पडतं. तर तुम्ही देखील नक्की असं करून पहा, तुम्हाला खरंच टेन्शन येणार नाही आणि तुमची कामे देखील वेळच्या वेळेवर होतील. तर आता मी इथं सर्व भांडी घासून पुसून आता मांडणीला लावून देणार आहे. ऑलमोस्ट माझी सर्व भांडी घासून झालेली आहेत. पसारा दिसतोय हा मी काढलेला आहे, आता अजून पसारा आहे. त्याच्यानंतर इकडं पण तुम्ही पाहू शकता, इकडं पण भांडी ठेवलेली आहेत. त्यानंतर हा सगळा पसारा वगैरे आहे तो घासून घ्यायचा आहे. घासायची भांडी सगळी इकडं काढतीये. आता भांडे घासून झाली का वाळायला टाकू. तर आता इथे माझा भांड्यांचा पसारा वगैरे आवरल्यानंतर, भांडी स्वच्छ घासल्यानंतर मी सर्वात शेवटी काम ठेवलं होतं ते म्हणजे किचन क्लीन करणं. आणि आता मी इथं किचनवर चढून टाईल्स साफ करत आहे. तर टाईल्स जास्त माझ्या खराब झाल्या होत्या, कारण की आपण किचन ओटा वगैरे रोजच्या रोज साफ करतो किंवा किचन शेगडी रोजच्या रोज घासून पुसून क्लीन करतो, परंतु इतक्या वरपर्यंत आपल्याला नाही जमत. डेली रुटीनच्या बेसिसवर तर अजिबात जमत नाही किंवा आपण रोज ते करूही शकत नाही. आणि माझी हाईट ऑलरेडी कमी असल्यामुळे माझा हात देखील पुरत नाही. परंतु आठवड्यातून किंवा 15 दिवसातून मी अशा प्रकारे किचनवर चढून ह्या टाईल्स नक्की घासून पुसून घेते, त्याच्यामुळे जास्त खराब होत नाही. परंतु आत्ता एवढ्यात मी जास्त त्या न घासल्यामुळं खरंच खूप खराब झाल्या होत्या. आणि आपलं जे भांडी घासायचं लिक्विड असतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करा आणि स्क्रबरने छान घासून घ्या. अगदी लकलकीत स्टाईल आपल्या ज्या टाईल्स असतात त्या निघतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. मी तर हेच वापरते, तुम्ही देखील ट्राय करा. आणि जेव्हा तुम्ही किचनवर चढताय तर बी केअरफुल, कारण की आपल्या किचनवर ऑलरेडी आपण पाणी वगैरे टाकलेलं असतं, तर पाय वगैरे सटकण्याची भीती असते. आणि आपल्याला जर काही झालं तर आपण बाकीची कामे कसे करणार. त्याच्यामुळं बी केअरफुल, स्वतःची काळजी घेऊन प्रत्येक काम करा. आणि सण समारंभ जेव्हा असे येतात तेव्हा आपल्याला जास्त उत्साह म्हणा किंवा अतिउत्साह देखील असतो, त्याच्यामुळं आपण पटापट कामं करायला जातो, परंतु पटापट कामं करण्याच्या नादात स्वतःची काळजी घ्यायला विसरतो. तर स्वतःची काळजी घेऊन कुठलंही काम करा. आणि जेव्हा टाईल्स एकदम लखलखीत निघतात ना तेव्हा अगदी जीवाला रिलीफ भेटतो. असं वाटतं आपण जग जिंकलोय, इतकी मी आनंदी होते. तुम्ही देखील आनंदी होता की नाही मला सांगा. आणि जेव्हा सगळं क्लीन होतं तेव्हा खरंच काहीच करायची इच्छा होत नाही, असं वाटतं असंच्या असं सर्व क्लीन राहू. बाथरूममध्ये आता हे छान तेलकट थर बसले, त्याच्यावर तेलकट थर बसलेत. तर पूर्ण ही मांडणी मी घासून काढणार आहे स्वच्छ आणि उन्हात वाळवायला ठेवणार, जेणेकरून आपल्याला पटकरी भांडे सुकले की लावता येतील. आता तुम्ही हा इथे पसारा पाहू शकताय, सगळे घासून चमकत आहेत भांडी मस्त. इथं हे सगळं भाजी ठेवायचं, कांदे बटाटे ठेवायचं. त्यानंतर ही जी आपली सगळी भांडी आहेत ही माझी घासून झालेली आहेत, मसाल्याचे डबे वगैरे. आता मांडणी व्यवस्थित घासून पुसून ठेवली. आता माझं पसारा लावायचं काम चालू आहे. फ्रीज इकडं शिफ्ट केलं आहे, फ्रीजचं क्लिनिंग करायचं आहे अजून, फ्रीज झाला नाही. आणि नाही म्हटलं तरी भरपूर कामं असतात. तर आता फ्रीज इकडं शिफ्ट करून झालं आहे, हे झालं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इकडं हे जी पूर्ण स्टाईल आहे ती पूर्ण घासली आहे, तर अख्खं चमकतं आहे. आणि इथं जरा मेस आहे कारण की मी आत्ता स्वयंपाक केला आहे आणि फ्रीज अजून साफ करायचा राहिला आहे. तर तुम्ही इथं आता पाठी पसारा पाहू शकताय, भरपूर पसारा होता.
आणि नाही म्हटलं तरी आपल्याला किती भांडी घेतली तरी कमीच वाटत राहतात आणि आपण घेत राहतो, पण जेव्हा ती घासायची वेळ येते तेव्हा आपल्याला खूप म्हणजे खूप कंटाळा येऊन जातो. पण तरी पण सण आहे, दिवाळी आहे, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात. तर तुमची पण क्लिनिंग झाली की नाही ते पण मला सांगा. अजून भरपूर गोष्टी बाकी आहेत माझ्या हॉलमधली, त्यानंतर बेडरूममधली जी काही आपली फरशी वगैरे आहे ती धुवून काढायची आहे. त्याच्यानंतर भरपूर कामं पेंडिंग आहे. दिवाळी येईपर्यंत आपली साफसफाई चालूच राहते, पण हा सगळा पसारा आता लावायचा आहे. आणि आता वाजले जवळजवळ 8:45 झालेत, तर आता मी हे फटाफट आवरून घेते. तर आता पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर तुम्ही पण आता दिवाळीची साफसफाई करा आणि दिवाळीची जी साजरी करायची आपल्याला, कारण की वर्षातनं दिवाळी एकदाच येते. तर दिवाळी काय म्हणतात, दिवाळ काढायलाच येते. तर पाहू शकताय तुम्ही आता हे सगळं मला लावायचं आहे. आता भरपूर कंटाळा आलाय, पण तरी पण काम आजचं राहिलं तर ते उद्यावर पेंडिंग जातं, त्याच्यामुळे आजच्या आज केलेलीच बरी. तर आता मी हे सगळं आवरते. तर आपल्या नवीन नवीन ब्लॉगसाठी आता हा क्लिनिंगचा ब्लॉग झाल्यानंतर आपला शॉपिंगचा ब्लॉग येऊ शकतो, म्हणजे येणार तर आहेच, पण शॉपिंगचा ब्लॉग झाल्यानंतर मग आपलं सेलिब्रेशन्स वगैरे चालू होतील. तर स्टे ट्यून. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, मिस्टर अँड मिसेस कडुसकर ब्लॉग्स, आणि आपले ब्लॉग्स बघत राहा. थँक्यू. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की खूप इंटरेस्टिंग आणि छान छान ब्लॉग येणार आहेत. तर तोपर्यंत स्टे कनेक्टेड, कीप शायनिंग, कीप ब्लूमिंग. थँक्यू.